तळतळाट घेऊन कमावलेली संपत्ती कधीच सुख देऊ शकत नाही. समाजात काही अशीही माणसं आहेत की जसं म्हणतात ना की सर्वच्या सर्व डाळ आपल्याच भातावर पाहिजे. म्हणजेच आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याची पण जी काही संपत्ती असेल ती पण आपल्यालाच मिळावी अशीच त्यांची इच्छा असते किंवा त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत राहतात. जसं की विष घातलेलं अन्न खाल्ल्यावर माणसाचा जसा मृत्यू होणारच, तसंच तळतळाट घेऊन केलेल्या पापाची कमाई कधीही सुख देणार नाही. आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपलं कोणाशी तरी वैर होतं. कधी अगदी नुसतीच भांडणं होतात, पण त्याचं कधी वैरामध्ये रूपांतर होतं हे आपल्यालाच कळत नाही. आपण पाहत आलो आहे की पूर्वीच्या काळी एखाद्या घराशी असणारे वाद हे पिढ्यानपिढ्या तसेच चालू आहे. मग त्या घरामधील सर्व कार्य, येणं जाणं सर्व काही थांबवलं जातं. पिढ्या बदलल्या तरीही माणसांची वृत्ती काही बदलत नाही. जसं की वारसा हक्काने मिळालेली संपत्ती, जमीन, जुमला, दाग दागिने यातील हक्कांसाठी आजही लोक कोर्टाची पायरी चढताना दिसतात. 4 गुंठे जागा आणि तोळाभर सोन्यासाठी आयुष्यभर जपलेली नाती माणूस क्षणात संपवतो. जमीन आणि दागदागिने मेल्यानंतर आपल्याला सोबत नेता येणार नाहीत हे माहीत असूनही त्यासाठी धडपड करत राहतो. आयुष्यभर ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो ते सर्व एका क्षणात विसरतो आणि ती नातीही परकी करून टाकतो. जमीन जुमला, शेतजमीन, घर यावरून होणाऱ्या वाटण्यांमधून जर एखाद्याला कमी वाटा मिळाला तर त्याच्या मनाला झालेले दुःख हे त्याच्या तोंडून निघालेल्या शापवाणीत परावर्तित होते. त्याच्या हक्काचे त्याला मिळाले नाही म्हणून त्याचा जीव तुटत असतो आणि अशावेळी ज्यांनी त्याला हे हक्क मिळू दिले नाहीत त्यांना याचे अक्षरशः हाय लागते. आयुष्यात आपण अनेकांसाठी अनेक गोष्टी जीव तोडून करत असतो. कधीकधी स्वतःचा पैसा खर्च करूनही आपण कुठलाही विचार न करता जीवाची रान करून मदत करतो. पण प्रसंग निभावला की समोरची व्यक्ती सोयीस्कररित्या हे सर्व विसरून जाते. आपल्याला साधी ओळखसुद्धा दाखवत नाही. अशावेळी आपल्याला अत्यंत मानसिक वेदना आणि दुःख होतं. जगातील सगळ्या चांगल्या गोष्टीवरचा आपला विश्वास निघून जातो. ह्या मानसिक वेदनेतून तोंडातून मग कधीकधी हे शब्दांच्या भावनांच्या रूपात निघालेले तळतळाट मात्र त्यांना भोगावे लागतात. मृत्यूपत्रात लिहिलेल्या गोष्टींचे पालन न करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतिम इच्छांचे पालन न करणे होय. मग आपल्याला त्या आवडोत अथवा न आवडोत, आपण त्याच्याशी सहमत असू अथवा नसू, असं केल्याने आपण त्यांचा तळतळाट घेत असतो. आणि हा तळतळाट आपल्यापुरता सीमित न राहता आपल्या पुढील पिढ्यांनाही तो भोगावा लागतो. पैसा हा मायावी आहे. तो भल्याभल्यांची मने गुंग करणारा आहे. पण त्याच्या मोहात पडून आपल्याच रक्ताच्या नातेवाईकांशी जन्माचे वितुष्ट आणले तर तो पैसा आपल्याला खरंच किती समाधान आणि रात्रीची शांत झोप मिळवून देईल याचा विचार ज्याचा त्यानेच करायला हवा. एखाद्याची राहती जागा छळकपट करून किंवा खोटे दस्तऐवज करून हडप करणे, एखाद्या स्त्रीला तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे, राहत्या घरातून आपल्याच आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेऊन हकलवून देणं, त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं, राहत्या जागेसाठी शिव्या देणे, ती जागा आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्यांना मानसिक त्रास देणे, त्याचप्रमाणे फसवणूक करणे, मुलीचं लग्न एखाद्या व्यंग असणाऱ्या मुलाशी लावणं, इतकंच नव्हे तर सामाजिक जीवनात लोकांच्या पैशाची अफरातफर करणं, या सर्वांचे परिणाम म्हणून लोकांचे तळतळाट, शाप त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला किंवा पुढच्या पिढीला लागतात. म्हणजेच काय की त्यांच्या मनातून आलेले हे शाप आपले आयुष्य उद्ध्वस्त करते. याचा परिणाम म्हणजे प्रत्येक पिढीत एखादा अविवाहित राहणे, विवाह मोडणे, कुटुंब कालांतराने लहान होत जाणे, घरात धार्मिक कार्य न होणे, मुलं न जगणे, कुटुंबात कोणालाही एकमेकांप्रती प्रेम जिव्हाळा नसणे, राहत्या घरात वास्तुदोष, आजार, आकस्मिक संकटे अशा अनेक गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते. तसेच आपल्या घरात कुलस्वामिनी आणि कुलदेवतांची सुद्धा उपासना करणे गरजेचे आहे. देवधर्माचे सुद्धा पालन नीट न झाले तर आपण त्यांच्या कृपादृष्टीस अपात्र ठरतो. त्यामुळे आपल्या घराण्याचे रीतिरिवाज, परंपरेचे पालन आपण विज्ञान आणि आधुनिकता बाजूला ठेवून अवश्य करावे. आपण काहीतरी कर्म करायला येथे आलो आहोत.
आणि ते झाले की आपण इथून निरोप घेणार हे विधिलिखित आहे. त्यामुळे शाप, कोणाचे हाय, तळतळाट लागणार यावर विश्वास असो किंवा नसो, मुळातच आपले कर्म शुद्ध सात्विक ठेवा. संपत्ती मिळवा पण आपल्या कष्टाने, कारण तीच लागते आणि तीच आपल्याला शांत झोपसुद्धा देते. आधुनिक काळातील अनेकांचा यावर विश्वास नसतो, पण जसजसे आयुष्यातील संकटांचे डोंगर वाढू लागतात आणि अडथळ्यांची शर्यत पार करताना आपली अगदी दमछाक होते, तेव्हा आपण जो सांगेल तो उपाय करतो. त्यापेक्षा आधीच या घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहिले पाहिजे. आपण आपले नित्यकर्म करत राहिले पाहिजे. कोणाचे काहीतरी हिरावून घेऊन पदरी काय पडते ते आपण पाहिलेच, त्यामुळे आशीर्वाद कमी मिळाला तरी चालेल, पण कोणाच्या शाप आणि तळतळाटाला कारणीभूत न होणं हे तरी नक्कीच जमेल. आणि यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहा. आपण काहीतरी कर्म करायला इथे आलो आहोत आणि ते झाले की आपण इथून निरोप घेणार हे विधिलिखित आहे. त्यामुळे शाप, कोणाची हाय, तळतळाट लागणार यावर विश्वास असो अथवा नसो, त्यामुळे आपले कर्म शुद्ध आणि सात्विक ठेवा. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.